कीबोर्डचा इश्यू, टेक्निकल सगळा इश्यू. एक बटन दाबलं की म्हणजे 4-5 वेळेस दाबतंय. मी काय म्हणतो तुम्हाला, तुमच्या मागणी आता काय मला मागणी एक्झाम स्वतः एक्झाम घ्यायला पाहिजे, कोर्टात टेंडर नाही घ्यायला पाहिजे. आतापर्यंत हार्ड कॉपीवरच घेण्यात आली. आतापर्यंत आमचा ऑफलाईन एक्झाम आणि कोर्टात एक्झाम, त्या दोन मागण्या तुमच्या. तर बसून राहायचं आता जोपर्यंत ते आपल्याला बसून राहा. मी इथेच दादा उठू नका थांबा. थोडं मागे सरका, थोडं मागे सरका, थोडं मागे सरका, मागे सरका, मागे ताई थोडं मागे चेक करा. एक मिनिट. अरे तर आमच्या गाडला तरी गडबड करू नका. जोपर्यंत तुम्ही इथं बसाल मी इथं बसतो. आणि त्यांना काही बोलायला गेलो की तुम्ही तर प्रिलिम्स दिलेले लोक आहे, तुम्ही असे असणार का, तुम्ही कसे असणार का. आणि आता आम्हाला त्यांनी बोलवलं की चला जजला तुमच्याशी बोलायचं. आम्ही वर गेलो, त्यांनीच बोलवलं, त्यांनीच आम्हाला पकडून बाहेर काढलं की तुम्हाला आता टायमाच्या लॉकआउट झाले सर, दोनदा लॉकआउट झाले, दोनदा लॉग इन झाले. लॅग पण खूप कीबोर्ड ठीक नाहीये. कीबोर्ड एक तर सर पहिल्यांदा अर्धा तास झाले सर, 11 वाजता सर 10 वाजता रिपोर्टिंग होती सर. म्हणजे बोलवलं 11:15 वाजता कीबोर्ड 11:15 वाजता कीबोर्ड चेंज करून दिली सर आम्हाला. 11:20 माझा पेपर सुरू झाला, लॉकआउट झालं, मनानेच लॉकआउट. परत लॉग इन करायला परत एकदा लॉकआउट. परत त्यांची ॲरोगंट लँग्वेज की तुम्हाला अगोदर सांगितलं होतं, अक्कल नाही का तुम्हाला. यांना आपला नव्हते का मग आधी परीक्षा आहे आधी द्यायच्या. आणि हे एकदा नाही झालं, या 4-5 वेळेस झाले एमजीएमला त्यावेळेस एक्झाम होती का त्यावेळेस पण असं झालेलं आणि इकडे पण असं नाही झालेलं. मला ऐकून घेऊ द्या. आम्ही त्यांना म्हणलो कीबोर्ड चेंज करून द्या, कीबोर्ड पण चेंज करून देत नव्हते. तेच खराब कीबोर्ड वरती धूळ लागली त्या कीबोर्डला. एक्झाम कोणाची स्टार्ट झाली नाही, एक सोबत जर मी टाईप करते तर माझ्या बाजूला गोंधळ घालतोय की हिचं टाईप सुरू आहे, माझं नाही. मी कशी एक्झाम देऊ सर. सर 10 मिनिटाचा टाइम होता सर, फक्त 10 मिनिटात अशी मेंटॅलिटी झाली होती सगळं आणि डिस्टर्ब 10 मिनिटाच्या पहिले लवकर झाले. 10 मिनिट. आणि सर कीबोर्ड असे बटन दाबायला गेलं, बटन दबत नाही. त्यांना बोलायला बटन कोणतं दबत नाही. प्रॉब्लेम पूर्ण कम्प्युटरचा प्रॉब्लेम होता सर. कीबोर्ड एकदम आणि सर आम्ही त्यांना म्हटलो नहीं सर, मैंने उनको खुद होके बोला सर आप कोर्ट का स्टाफ हो, आप डिस्ट्रिक्ट जज हो, प्रिंसिपल बेंच है आपका, आप आई विटनेस हो, आप तो सिग्नेचर करो. मी सिग्नेचर करणार नाही. आणि आमच्यावर काय सिग्नेचर केले नाहीये. माझ्याकडे आहे कॉपी आहे, माझ्याकडे सिग्नेचर केलेली नाही. तुम्ही सिग्नेचर करा आणि तुम्ही बाहेर जा. तुम्ही लिहिलंय ना तो फॉर्म, तर तुम्ही बाहेर जा असं मॅडमने त्या सांगितलेलं. आणि सर हे एक्नॉलेजमेंट दिले, एक्नॉलेजमेंट ह्यांनी दिलेले डिस्ट्रिक्ट फक्त की आम्ही तुमच्या ह्या घेऊन घेतले म्हणजे विमान घेतले त्यांनी दिलेले. एवढं सांगितलं. माझ्याकडे त्यांनी आणि ते घेतले. काय म्हणतायत सर, कमिटी बसवू नंतर करू. कमिटी बसायला 4 महिने नंतर कधी होईल सर. कमिटीची तर वाट बघायचीच नाही. जर सर हे डिस्ट्रिक्ट कोर्टचे जज आहेत, कमिटीचे काय गरज आलेले गावावरून कुठून कुठून आलेले तुम्ही? काल रात्रीपासून सगळे पोरं प्रवास करत आहेत आणि इथं आल्याच्यानंतर त्याला एक टाइम आम्ही म्हणले हमने उनको बोला कोर्ट का स्टाफ है, सब कुछ है, आप सिग्नेचर दो. आम्ही कशाला बरं आता मला सांगा आत कोण आहे? डिस्ट्रिक्ट जज. डिस्ट्रिक्ट जज आत आहे. तर जोपर्यंत डिस्ट्रिक्ट जज खाली येत नाही आपण हलायचं नाही. गेट उघड, पूर्ण गेट उघडा आहे. गेट उघडा. सगळे इथंच बसून राहा. येस सर. जे काही ग्रेव्हियस आहे त्यांनी वेटच करू सर, वेटच करू. आणि मी त्यांना एक मिनिट मी बोलतो. मी त्यांना हे सांगितलं मुलांचा ग्रेव्हियन्स ग्रेव्हियन्स ॲक्च्युली परीक्षा कंडक्ट काही करतो ते पण साहेब पण काय सांगू शकतो. साहेब मी जे काही कम्युनिकेशन आहे ॲड्रेस करतोय, जे काही डिसिजन होईल तो आपल्याला सांगण्यात येईल. ठीक आहे ना, मग ते डिसिजन हे पण वाट बघतो सर आम्ही. शांतपणे बसून राहू सर. काही त्रास, एक मिनिट 2 मिनिट, काही त्रास होणार नाही. शांतपणे बसून राहू. एक री एक्झाम झाली सर, आमची बॅच झाली.